तसं पुणे पण एवढं भारी आहे खरं म्हणजे बघायला. तिघांचे कपडे आहेत. आज पण 1.5 तास लेट आहे पण बदमोश जा रे लोडेड दिसायला बाईक. तर मी आलोय सांगलीहून पुण्याला. शेवटी गेला दिवस. जय हा बस आहे की आपण 40 ते 50 किलोमीटर काहीतरी कव्हर केलं. आणि हा व्ह्यू बघून घ्या. ही आपली लालपरी. सायलेन्सर तुटले. एवढे दिवस रील मध्ये बघत होतो. त्यात एक लई मोठा शॉट झाला आहे. आम्ही बीचच्या साईडने फिरवले. एकदम डुप्लिकेट रूम. हो ते कोणाला सांगायचं नाही म्हणलं. ह्याच्या तोंडावर बी एक कपडा अडकवलाय. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मागचा पार्ट तुम्ही बघितला असाल तर तुम्ही आलोय सांगलीहून पुण्याला. आज नाही निघणार, उद्या निघणार आहे. आजच आलोय मी. ही सगळी पूर्ण पॅकिंग तयार चालू आहे. ही आमच्या तिघांचे कपडे आहेत. 3 बदमोश जा रे. एक शरद, दुसरा रोहित, तिसरा ओंक्या तुमचा. आणि हे तिघांचे कपडे आहेत. आणि हे सगळं जाणार आहेत आता आपल्या टेल बॅग मध्ये. आणि बाकीचे सटर पटर सामान जे आहे ती आपली टॅग बॅग आहे. तर आता पॅकिंग उद्या आम्ही जाणार आहे दापोलीला. असं आजपर्यंतचा विषय होता. तर आता बसणार आहे मी. अनेकदा आणि परत प्लॅनिंग करणार आहे. प्लॅनिंग मध्ये थोडं चेंजेस होऊ शकतात पण नाही होतील, पण काय सांगता येत नाही. तर बघूया कसं काय होते. हे सगळं पॅकिंग तर करूया. अजून गाड्या धुवायच्या, चेन ल्यूब करायचं आपल्याला. पुढे काय होणार आहे ते बघाच तुम्ही. पण सध्यासाठी तर असा विषय. तर निघता सकाळचे 6:15 झाल्यात. आणि आता आम्ही चाललोय. ही आपली लालपरी. ही पण लालपरी आहे. ह्याला सकाळी चेन लिफ्ट केलोय. इकडं पूर्ण आपण सेटअप लावला लगेच. टँक बॅग, टेल बॅग फुल्ली लोडेड दिसायला बाईक. सफला विषय. A few moments later. तर सकाळी जे वाजल्यात 6:30 आणि फायनली आपण निघलोय. आज पण 1.5 तास लेट आहे पण ठीक आहे. तर ऑल सेटअप इज ओके. तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर आपली एक बाईक आहे आणि ही एक बुलेट 350 आणि हे 2 मित्र शरद आणि रोहित. ठीक आहे चलो. तर आपण आता जाणार आहे मुळशी मार्गे. मुळशी ताम्हिणी घाट. त्यामुळे व्ह्यू ढीग बरं आहेत, काय अडचण नाही. आणि हेल्मेट असल्या दर वेळेसारखा नाही. अरे की कुठं पट करला आहे. शेटमॅन हेल्मेट स्टॅप आता लावायला लागणार आहे. तसं पुणे पण एवढं भारी आहे खरं म्हणजे बघायला. सकाळी कसलं निवांत वाटते बघा. ते दिवसा ट्रॅफिक बघायचं काय पुणे बघायचं काय कळत नाही. सकाळी 6 वाजले नाही तोपर्यंत तिथं आता सिग्नल पण चालू झालेत. अरे वा बायकिंग ग्रुप हाया भुसा. जय हा बसा की. थंडी एवढी नाही आहे वाटलेली तरी विंटरला येणार. शरद काय शरद. मला वाटलं लई थंडी असेल पण नाही, ठीकठाक थंडी आहे. तर पुण्यातनं बाहेर पडलो आपण. मुळशी तालुक्यात एंटर पण केलं आणि एवढा भारी रोड आहे. सकाळी एक नंबर विषय वाटायला येईल. डेव्हलप पण केले त्यामुळं रात्रीच काही विषय नाही आहे. निवांत चाललोय. थोडीशी भूक लागायला चालू झाल्या पण बघू आता कुठं थांबायचं, स्टॉप घ्यायचं. रोड असाच आहे कॉन्क्रीट. थोडासा चांगला, थोडासा खराब. ठीक आहे, पूर्ण पण खराब नाही. भारी वाटाले. थंडी वाजल्या पण ठीक आहे. आपले दोन मेंबर हे गयोस बुलेट 350. कसलं वातावरण आहे सकाळ. इथली लोक कसली नशिबवान आहेत. रोज सकाळी उठून असलं बघायला मिळते असणे. तिकडं डोंगर. तर अशा तऱ्हेने आपण पहिला चहाचा ब्रेक घेतलेला आहे. आणि तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो. शेवडा विषय. चहा पिऊया आणि निघूया. आता फक्त आपण 40 ते 50 किलोमीटर काहीतरी कव्हर केल्यात. आणि अजून आपल्याला 150 किलोमीटर जायचं आहे. कसं वाटलं मागापासून. चलो भाई. चहा तर झालाय मस्त वेगळी. एकदम कडा कसा चहा होता. असं झोप त्यांनी गेल्या मस्त. आणि हा व्ह्यू बघून घ्या. कसलं भारी वाटायला आहे. विशेष शेवट आहे.
आणि आत्ता लागलाय डांबरी रोड आणि हा छोटासा घाट तामिनी घाट अजून पुढं आहे पण छोटासा घाट आहे. एक नंबर विषय आहे पण. हो पहिल्यांदा आली मी या साईडला. सध्या बहुतेक तरी तामिनी घाटातच आहे मी ज्या हिशोबानं घाट वाटाला मला. काय रोड आहे, शेवट रोड आहे तिकडं. राईड करायला एवढी मजा यायला ना. आणि निघून आम्ही बरोबर झाला आहे 1-1.5 तास. 6:30 ते 8 वाजल्यात. 9-9:30ला नाश्त्यासाठी स्टॉप घेऊया आपण आणि जाऊ. चला विषय फक्त डोंगर नसतं असं की नॉट. आत्ताच असा विषय तर पावसाळ्यात काय विषय असणार आहे इथं. चलो अजून एक आता दुसरा घाट चढायला चालू केले आपण आता. ओके सो आत्ता आपण तामिनी घाट उतरायला चालू केलोय. काय घाट आहे. 3 वर्ष झाले मी यायला इथं म्हणजे ठरवलेलं की यायचं ह्या वर्षी यायचं पावसाळ्यात ह्या वर्षी यायचं. फायनली वाव भारी आहे घाट. पावसाळ्यात विशेष शेवट असणार आहे खरोखर. आत्ता कळाले लोक काय येतात तामिनी घाटाला. असं एवढे दिवस रीलमध्ये बघत होतो पण आज विशेष शेवट झाला आहे. मला एक नवीन ग्रुप मिळाला इथं रायडिंगचा म्हणजे यांच्यासोबत मी जॉईन झालो. यांना माहीत नाही अजून. ठीक आहे ये माय बॉय. चला बाय बाय मित्रांनो. आम्हाला तर रोड माहीत नाही. अरे वा सुखाचा रस्ता गेला. आता ह्या कॉन्क्रीट रोडवरनं जायचं. बरोबर आहे ना. इकडे जायचं आहे काय. अरे इकडे काय फक्त घाटच आहेत काय जोपर्यंत. हो एकदम नॅरो रोड आहे त्यामुळे जरा गाड्या जोरात येतात. ठीक आहे. कसलं खरं शेवट आहे सीन. नुसता जंगल दोरा. वट घाट लागायला सोडावर काय विषय खोला येऊ. घाटावर घाट फ्री घाट आहे येऊ. मी म्हणाल तांबीने संपला काय. अजून 100 किलोमीटर्स आहे. अजून 100 किलोमीटर्स. तर म्हसळा इकडे आपण टर्न घेतलेलो आहे. बरंच थोडं आलं. आपण रायगड जिल्ह्यात आहे आता खरं तर. ओके नाश्त्यासाठी अजून कुठं थांबलेलं नाही आहे. भूक तर लय वेळ लागल्या.
कुठं जायचं रे? सरळ श्रीवर्धन 45 किलोमीटर. व्ह्यू आम्हाला लागते इथं. असला विषय शेवट. तर आम्ही आता एका ब्रिजवर थांबलोय आणि हा इथून सीन बघा, पूर्ण शेवट आहे. असं समुद्र आणि काय बोलू आता, मला काय इकडे बोलायला शब्द नाही आहेत. आणि इथं आपली पोरं आणि ह्या साईडला पण सेम असाच व्ह्यू आहे. थांबा दाखवतो तुम्हाला कसा आहे विषय, शेवट आहे की नाही. A few moments later. हॉटेल सहकार्य म्हणून आहे जिथं आपण आता नाश्त्याला थांबलोय आणि ह्याने दोघं जण बसल्यात वसवाड्यात. अरे काय काम आहे ते तुमचं? हॉटेल भारी आहे, असं एक लोकेशनला मस्तपैकी रोड गेला साईडनं. आणि पोहे आणि मिसळ मागवले, बघूया काय चांगले येते. अजून 50 किलोमीटर आहे, अजून एक तासाभर पैसे आहे. त्यात एक लई मोठा शॉट झाला आहे, काय तेच मी सांगू शकत नाही, त्यामुळे डोकं हल्ले माझं जरा. चालाय हल्लबोल करायची वेळ आल्या, लय वट्ट भूक लागल्या. 1 hour later. तर आपल्या भावाचा सायलेन्सर आपल्या हातात आहे. जय माहिष्मती. सायलेन्सर तुटले की कुठं आहे ते करून देते पण ते कसा आहे नका विषय खोल झालाय. चालू कर बघ गाडी जरा, कसं होते. चला असंच, चला असंच, चला असंच. बिना सायलेन्सरची गाडी. A few moments later. तर सायलेन्सर आपण बसवलोय, आता बसले व्यवस्थित. मगाच थोडंसं लूज असतं, कसं काय पडलं काय नाही. ठीक आहे, चालायचं. सेपरेट असल्यामुळं जरा व्हायब्रेशननं नोट ते लूज झाला असेल. आत्ता ओके आहे, काय अडचण नाही. चालो. तर दापोलीत आपण आलो आहे आणि आता आपण चाललो आहे मुरुड बीचकडे. कारण 2 बीच आहेत, लाडगर आणि मुरुड बीच. तर जरा विचारून बघितलं, मुरुड बीच चांगला आहे लाडगरपेक्षा, तर जाऊया तिकडं. बघू, अजून रूम बघायचा आहे पण रूम बुक केलेली नाही आहे. ऑन दी स्पॉट बुक करायचे. देखेंगे अभी कैसा कैसा क्या क्या होता है. डायरेक्ट बीचवर आम्ही बीचच्या साईडने फिरवले रूम शोधण्यासाठी. संपला विषय. अरे क्या होईस. आंघोळीची सोय, आंघोळीची सोय नको आहे आपल्याला, राहण्याची सोय पाहिजे. A few moments later. तर ही आमची एकदम डुप्लिकेट रूम, जी की पर्याय नसल्यामुळं आम्हाला घ्यायला लागली. जेवण तर आपले झाले, आवरले, येऊन 3 वाजल्यात. सायलेन्सर पडले, याचं वेळ झाला. आई शपथ सांगतो, याच्या सायलेन्सरमुळे वेळ झाला. काय बोलत नाही आता. जाऊया आता आपण चाललोय बीचवर. आणि अरे येणारच काय. तर सध्या आपण चाललोय बीचवर आणि हे असं काय तर, अरे थांब जरा काय तर झाला विषय. आणि हे असं आम्ही इथे जे रूम घेतले ते एरिया, हे आपल्या बाईक्स. आता इथून जाऊया आपण पहिला बीचवर, त्यानंतर बघू विषय पुढचा कसं करायचा काय. रूमचा एवढाच एक फायदा आहे चांगला की जवळच बीच आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि अब 3 बदमोस जा रहे बीच पे. बदमोस नंबर 1, बदमोस नंबर 2. मी साधा भोळा आहे. तर चला जाऊया. तर बीचवर आपण फिरून जर आलोय, सॉरी आपण काय केलंय बैगन. तर मग आपण गेलेलो बीचवर, मस्तपैकी खेळलो वेळ पाण्यात, लेवट विषय खोल करून. आणि हे पोरं काय करलायस
आणि आपली रूम पाक इस्कटून अजून इस्कटायचं आहे, ह्यात अजून मटेरियल आहे डेवर काढायचं अजून. आणि हे इकडं सगळं असं आणि सगळेजण आम्ही तयार आहे. आता गणपती टेम्पल एक आहे बघायला, तिकडं जायचं ते काय होते बघू माहीत नाही. बाहेर तर असा विषय झाला आहे आता, एकदम निवांत चिलमध्ये चालू आहे सगळं. तर सध्या आम्ही बाहेर पडलेलो कड्यावरचा गणपती बघायला, पण इथं आता लोकलची थोडं चर्चा केल्यावर कळाले की आत्ता बघण्यासारखं तिथे काय नाही आहे. इथून जवळपास 13 किलोमीटर आहे, त्यामुळे आता तिथे जाण्यास काहीच पॉईंट नाही. हां, रिस्क घ्यायचं नाही आपल्याला, पूर्ण अंधार आहे आणि अंधारात बघण्यात काय पॉईंट पण नाही. तर आपण उद्या सकाळी जायचं तिकडे. सध्या इथे एक चहाचा स्पॉट मिळाला आहे आपल्याला मस्तपैकी, शिवकन्या स्नॅक्स कॉर्नर, आणि व्हेज मोमोज खायच्यात. शरद आणि डबल काय सांगितलं, कॉफी डबल हार्ड सांगितलं, स्ट्रॉंग कॉफी सांगितलं आहे भावाने. आपण चहा सांगितले, चहा आणि मोमोज खाऊया आणि इथनं जाऊन बीचवर जाऊन बसू शकतो आपण. तिकडून दुसरं काही करू शकत नाही. नंतर जेवूया आणि मस्त मी रूमवर शरदची जरा मजा घेऊया. ओके, विषय खोल. तर आत्ता आपण आलोय बीचवर. बीच काय दिसत नाही, तो विषय वेगळा. ह्यो शरद दिसायला तीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक बीच आहे मागे एक बीच आहे, 3 बीच आहेत इथं. हो, ते कुणाला सांगायचं नाही म्हणलं. आणि आपण आता इथं स्वीटकॉर्न घेतलोय आणि इथं पेमेंट केले बोंबा आहे, म्हणजे नेटवर्कच नाही आहे. पण इथे विषय हो का, ते त्यांनी ट्रिक सांगितली, ट्रिक सांगितली, पेमेंट झाले. त्यामुळे आपण स्वीटकॉर्न घेतले. आता मस्त इथं कुठेतरी बसून खाऊया आणि जाऊया. आणि भावाला आता नेटवर्क आले, त्यामुळे हे हॉटस्पॉट आपण ओढू शकतोय. One hour later. तर आजच्या दिवसातले लास्ट ॲक्टिव्हिटी आपण करायला लागलोय, हे म्हणजे रात्रीचं जेवण करायला लागलोय. मी रोहित आहे. शेडजी काय ऑर्डर दिलाय. हे इथं चौकशी केल्यावर सगळ्यात चांगलं जेवण इथं मिळते असं कळायला लागले. आणि खानावळ पण ते पण घरगुती पूर्ण हे आहे खानावळ. थाळी बघूया आल्यावर. 3 थाळ्या, 3 उकडीची मोदक आणि 3 सोलकडी सांगितले. आल्यावर दाखवतो तुम्हाला थाळी, बघूया. आणि जेवण कसं आहे ते पण सांगतो. आणि जर जेवण आवडलं, सकाळचं जेवण एकदम भंगार होतं, रूम तर भंगारच गावल्या मस्ती. विषय वेगळा. पण तिथं जेवलेलो, तिथलं जेवण आवडलं होतं म्हणून आम्ही बाहेर जरा विचारून आलो. इथला रिव्ह्यू तुम्हाला देतो मी आणि खानावळचं नाव पण सांगतो. चलो येऊ देतात. तर अशा प्रकारे जेवण तर करून आलोय. जेवायला तिथे गेलतो आत्ता, जी खानावळ मी फोटो टाकला आहे त्यांचे डिटेल्स आहेत. जर मुरुड बीचला येत असाल तर एकदा नक्की जेवा. जेवण खरोखर खासमखास होतं. सगळं झाले, कपडे ते धुतल्यात आणि आमच्या रूमची कंडिशन बघणार आहे कसं आहे. दोरगाड नुसता, इथं कपडे तिथं कपडे, तिथं कपडे अडकवल्यात. इथं ह्याच्या तोंडावर बी एक कपडा अडकवलाय. इकडे कपडे अडकवल्यात. भाऊ माझा खाली झोपलाय आणि मी आणि इथं शरद आणि मी वर झोपणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग इथंच संपलाय म्हणून मी घोषित करतो. घुमती गेल चले बेबी. आणि आई शपथ, तो सगळा पसारा आवरायचा आम्हाला सकाळी उठून. शेवट गेला दिवस. आज केलं काय नाही आम्ही, नुसतं बीचवर जाऊन पाहून आले. प्लॅनिंग नेक्स्ट लेवल होतं, इम्प्लिमेंट त्यातलं काहीच झालं नाही. ते विषय वेगळा. पण ठीक आहे, उद्याच प्लॅनिंग लेवट आहे. उद्या आम्ही 6 वाजता बाहेर पडणार आहे. का बाहेर पडणार आहे? उद्या आपल्याला 2-4 स्पॉट कव्हर करायचे. उद्या बघू, ठीक आहे. कल का कल देखेंगे. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण जाऊन नक्कीच फॉलो करा. चलो बाय बाय.